हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आधीच्या शॉर्ट व्हिडिओवरून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही नवीन कार घेतली आहे आणि त्याच्याच डिलिव्हरीची फुल व्हिडिओ आम्ही शूट केली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करत आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ प्रॉपर शूट झालेली नव्हती, कारण आमचे जे व्हिडिओ बनवणारे होते त्यांना माहीत नव्हतं व्हिडिओ कशी शूट करायची होती, म्हणजे जरा कन्फ्युजन झालं. पण ठीक आहे, आम्ही केली ती शूट. आणि एडिटिंगला पण खूप प्रॉब्लेम आला, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अपलोड लेट होते. तर आम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी गाडीची डिलिव्हरी घ्यायची होती. सो आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो टाटा मोटर्सच्या शोरूमला कारची PDI करण्यासाठी. आणि हा जो छोटा मुलगा आहे ना, तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. त्याला पण गाडीचं संद्रूप बघायचं होतं, त्याच्यासाठी आम्ही त्याला घेऊन गेलो होतो. आणि थोडा आम्हाला व्हिडिओ पण करायचा होता शूट, त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच गेलो होतो थोडंफार डॉक्युमेंटेशन करण्यासाठी. हे आहेत मंदार सर. सुयोगने त्यांना खूप प्रश्न विचारले होते गाडी बुकिंग केल्यापासून ते गाडी डिलिव्हरी घेईपर्यंत, आणि त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कोऑपरेट केलं, त्यामुळे त्यांचं थँक्यू. गुढीपाडव्याच्या दिवशी खूप डिलेवरी होता गाडीच्या, त्याच्यामुळे आम्ही काही फॉर्मॅलिटी आदल्या दिवशीच पूर्ण करून घेतल्या होत्या आणि थोडी गाडी पण स्टार्ट करून बघितली, सनरूफ वगैरे. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही गाडीची डिलिव्हरी घेतली. आणि हा जो हार आहे ना, तो आम्ही घरीच बनवला, कारण झालं असं की हाराची ऑर्डर द्यायला जायला आम्हाला वेळच नाही मिळाला. आणि आम्ही गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मार्केटमध्ये गेलो. तिथे खूप गर्दी होती, म्हणजे त्यांच्याकडे खूप ऑर्डर होत्या, त्याच्यामुळे आमची ऑर्डरच घेतली नाही कोणी. आणि 2-3 ठिकाणी घेत होते ऑर्डर, पण आम्हाला ते हार तेवढे खास वाटले नाही, त्याच्यामुळे आम्ही फुलं घेतली आणि घरीच बनवला हार. आम्हाला वाटलं 1 तासामध्ये होईल, पण त्याला चांगले 3-4 तास लागले. सकाळी 5 वाजले आम्हाला हार करायला, पण खूप छान झाला हार. त्याची व्हिडिओ पण मी शूट केली आहे, लवकरच अपलोड होईल. नंतर सुयोगने त्याच्या लक्ष्मीची पावलं उमटवलीत गाडीवर. हा प्लॅन आमचा आधी नव्हता, अचानक प्लॅन झाला तो, पण छान वाटलं. नंतर हे सर्व झाल्यानंतर आम्ही केक कटिंग केलं. ही जी छोटी कार बघताय ना तुम्ही, ती हॉट व्हील्समध्ये फोर्ड फोकस RS होती. ती सुयोगने टाटा अल्ट्रोज रेसरमध्ये कन्वर्ट केली. तिला एकदम आमच्या गाडीसारखी बनवलेली आहे. तिचं संद्रूप पण त्याने घरीच कट केलं आहे, ड्रिल मशीनने कट केलं आहे, आणि पेंट पण त्याने स्वतःनेच केलं आहे. एवढीशी गाडी पेंट करायला 4-5 दिवस लागले, पण छान केलं, माइंड ब्लोईंग. आम्हाला ॲक्च्युली गाडीसमोर केक कटिंग करायचं होतं, पण त्यांनी टेबल बाहेर न्यायला अलाव नाही केलं, कारण त्यांना परमिशन नव्हती तशी. त्याच्यामुळे आम्ही शोरूममध्येच केक कटिंग केलं आणि मस्त सेलिब्रेट केलं. केक पण आम्ही स्पेशल कारच्या नावाचा ऑर्डर केला होता. आम्ही अजून त्याला ॲक्च्युली केकला डेकोरेट करणार होतो, कारचं कटआउट वगैरे लावून, पण आम्ही घाईघाईमध्ये विसरून गेलो. इतर कंपनीची कार किंवा टाटा कंपनीची इतर कोणतीही कार घेण्यापेक्षा अल्ट्रोजच का घेतली, तर पहिलं म्हणजे आम्हाला इंडियन कार घ्यायची होती आणि आम्हाला कमी बजेटमध्ये सेफ्टी आणि सनरूफ या दोन्ही गोष्टी हव्या होत्या. आणि कमी बजेटमध्ये सनरूफ टाटा अल्ट्रोजमध्येच मिळतं, विथ 5 स्टार सेफ्टी रेटिंग. सुयोगला स्पोर्ट्स कारची लहानपणापासूनच खूप आवड आहे, म्हणून त्याला टाटा अल्ट्रोजचं रेसर एडिशन लॉन्च झाल्यापासूनच खूप आवडलं होतं, म्हणून आम्ही टाटा अल्ट्रोज रेसर ही इंडियन स्पोर्ट्स कार घेतली. सेलिब्रेशननंतर आम्ही सर्वांना केक आणि पेढे वाटले आणि आम्ही निघालो, कारण आम्हाला काळोख व्हायच्या आत घरी जायचं होतं. पण नेहमीप्रमाणे आम्हाला लेट झाला, कारण आम्ही इतरांपेक्षा खूप जास्त वेळ घेतला गाडीच्या डिलिव्हरीसाठी, कारण आम्हाला व्हिडिओज वगैरे शूट करायचे होते आणि फोटोज पण काढायचे होते. नवीन गाडीचं एक स्वप्न असतं प्रत्येकाचं, असे क्षण आयुष्यात क्वचितच येत असतात ना.
मग आपण ते एन्जॉय केले पाहिजेत. असं चावीसोबत मस्त फोटो वगैरे सर्व झाल्यावरती आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आणि हा आमचा आयुष म्हणजे भाचा माझा मस्त सनरूफमध्ये उभा राहिला. तर थोडा वेळच उभं केलं आम्ही. मेन रोडवर गेल्यावरती त्याला आतमध्ये बसायला सांगितलं आणि आम्ही अशा प्रकारे निघालेलो आहोत शोरूममधून. आमचे व्हिडिओवाले खूप खतरनाक होते. काही व्हिडिओमध्ये म्हणजे त्यांनी असं केलं आहे की फक्त मोबाईल असा फिरवला आहे पण व्हिडिओच चालू नव्हती केली आणि हे आमच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आलं आहे. मग आमच्यात तेवढ्या थोड्याफार व्हिडिओ मिस झाल्यात. अशा प्रकारे आम्ही गाडी घेऊन निघालो आणि राईटला जाऊन आम्ही आधी पेट्रोल भरलं गाडीमध्ये. तिथली व्हिडिओ शूट करायची राहून गेली आणि शेवटी आम्हाला घरी जाईपर्यंत काळोख झालाच. घरी गेल्यावरती पुन्हा आम्ही पूजा केली, नारळ फोडला आणि अशा प्रकारे आमची व्हिडिओ इथे संपली. तर आमच्या कार डिलिव्हरीची व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही आधीचे शॉर्ट व्हिडिओ जर बघितले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि माझं दुसरं पण एक चॅनल आहे, ते पण सबस्क्राईब करा, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची गाडी पण कशी वाटली तुम्हाला आणि कलर ते सुद्धा सांगा. थँक्यू.